भरधाव ट्रॅव्हल्स बस एका ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने घडलेल्या भीषण अपघातात चालकासह 9 जण गंभीर जखमी झाले आहे। ही घटना गंगापूर ते वैजापूर मार्गावर तांबुळगोटा फाटा परिसरात एका हॉटेलसमोर शनिवार तारीख 24 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। या अपघातात मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूरकडून वैजापूरकडे उसाचे वाडे घेऊन जाणारा ट्रॅक्टर क्रमांक MS17 DC 5292 हा जात होता, तर जालन्याहून प्रवासी घेऊन खासगी ट्रॅव्हल्स क्रमांक MH20 EL 9495 मुंबईकडे जात होती। मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास गंगापूर ते वैजापूर मार्गावरील तांबुळगोटा फाटा परिसरात एका हॉटेलसमोर आल्यानंतर ट्रॅव्हल्सने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात ट्रॅव्हल्समधील 9 जण गंभीर जखमी झाले। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप, राहुल वानखेडे यांनी गंगापूर येथील रुग्णवाहिका चालक यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले। यानंतर रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ व शुभम वाघमारे व 102 रुग्णवाहिकेचे सचिन सुराशे, डॉक्टर प्रशांत पंडुरे यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे, तर ट्रॅव्हल्समधील उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅव्हल्सद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे। या अपघातात सूरज प्रकाश सुराणा वय 42 वर्षे, उमेश राजाराव वापलकर वय 41 वर्षे दोघे राहणार ठाणे, समीर जुबेर शेख वय 39 वर्षे, जागृती नागेश्वर मिश्रा वय 20 वर्षे, श्रद्धा सच्चिदानंद मिश्रा वय 20 वर्षे, सागर भीमराव गरबडे वय 18 वर्षे, भीमराव राजाराम गरबडे वय 47 वर्षे सर्व राहणार मुंबई, अफजद अफसर खान वय 28 वर्षे, नजीरा अब्दुल्ला बाशवान वय 65 वर्षे दोघेही राहणार छत्रपती संभाजीनगर हे 9 जण गंभीर जखमी झाले आहे। या प्रकरणात